काय सांगाल यवत बाजार चालू झालाय आज? अहो चांगली गोष्ट आहे. बऱ्याच दिवसापासून बाजार बंद होता बरं. आणि शेतकऱ्यांची लय गैरसोय होत होती या बाजारामुळे. इकडे काष्टीला जायला लागायचं श्रीगोंद्याला. आणि आता आनंदाची गोष्ट आहे की आता जवळची जवळ लोकांना सोय झाल्यामुळे लोक आनंदात येतात इथे. आणि लोकांना लांब जाण्यापेक्षा हा यवत बाजार सगळ्यांच्या दृष्टीने चांगला जवळचा वाटतो. चांगली गोष्ट आहे. तर तुमच्या स्टाईल मध्ये काय सांगाल यवतच्या बाजारासाठी? अहो नाच करते काय यवत बाजारात यायलाच लागते. यवत बाजार चालू झालाय, यायलाच लागते. यायलाच लागते. बाजार चालू झालाय, काय सांगाल आता? बाजार चांगल्यापैकी पहिलाच बाजार चांगला वाटला. बर बर. चांगल्यापैकी खरेदी विक्री पण झालेली आहे. 40 गावावरती अन्याय झाला. हा ह्या यवत बाजारामुळं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना बरंच समाधान झालेलं आहे. तर काय सांगाल तुम्ही? काय नाव तुमचं? अंकुश साठे, बर, कुठून आलात? भावरापूर. भौरापूर. हो. चालू झालाय, काय सांगाल? बाजार चालू झालाय. तसा वास्तू पाहता खरोखर अन्याय झालता ह्या 40 गावावरती. ह्या बाजार बंद पडल्यामुळं लांब जावं लागत होतं 70 किलोमीटर काष्टी सारख्या ठिकाणी. हो, आणि ते परवडत नव्हतं. शेतकऱ्यांना परवडत. भाडं होतं नुसतं. टेम्पोला एक गाय न्यायची म्हणलं तर 16,000ची गाय विकली तर ते 12,000 रुपये त्या माणसाला मिळत होते. आज 1,000 रुपयामध्ये गाय इथे येते. हो, एवढा मोठा फायदा आहे. म्हणजे खर्चावरच जात होतं. चुकीचं नाही ना काय. नाही मिळालं एक प्रकारचा. नाही खपली तर परत 4,000 भाडं आपलं रिटर्न द्यायला पुन्हा म्हणजे शेतकरी गाय 8,000 सोडून द्यावं लागत होतं. नाही. इतकी वाईट म्हणजे परिस्थिती. आता हा बाजार चालू छान, झाल्यामुळं छान, एक शेतकऱ्यांचा नंबर काम झालं, एक नंबर. शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. हो, काम लय आहे, मोठा काम आहे. फायदा. छान छान एक नंबर काम झालं. मोठा बाजार चालू झाला म्हणजे. कृषी उत्पन्न बाजार समितीची या ठिकाणी काही पदाधिकारी आलेले आहेत. तर तुम्हाला एक आव्हान गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. आजपर्यंत हा यवत आठवडे बाजार गायांचा गुरांचा बाजार बंद होता आणि आज ग्रामस्थांच्या सहकार्याने हा पुन्हा गाई बाजार बैल बाजार चालू करण्यात आलेला आहे. तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? तुमचं नाव सांगा, पहिलं परिचय द्या. मी मोहन लक्ष्मण काटे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड. आपल्या दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत मध्ये भरणारा हा जनावरे बाजार हा म्हणजे पूर्वी महाराष्ट्रात प्रसिद्ध असा जनावरे बाजार होता. अजून सुद्धा बऱ्याचशा म्हणजे शेतकरी वर्गाला खरेदी विक्रीसाठी जी आपली नजीकची बाजारपेठ, आपलं शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे ते पशुधन खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांना नजीकची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत यवत वारंवार प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी मी ग्रामपंचायत यवतचं मनापासून धन्यवाद देतो. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत त्याच्या सक्रिय सहभागाने त्यांनी आज पुन्हा एकदा जनावरे बाजार भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले पशुधन यवत ग्रामपंचायतीच्या आवारात विक्रीसाठी आणून ह्याचा लाभ घ्यावा असं या प्रसंगी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे. आणि दुसरी गोष्ट, जर बाजार समितीच्या वतीने इथं ज्यांना खरेदी विक्रीची पावती आवश्यक आहे तर त्यांच्यासाठी खरेदी विक्रीची पावतीची व्यवस्था आम्ही बाजार समितीच्या वतीने केलेली आहे. या ठिकाणी खरेदी विक्रीची पावती आवश्यकच आहे. कारण का तर कुठल्याही एखाद्या मागच्या वेळेस असे प्रकार घडलेले आहेत. चोरीचे जनावर आणून बाजारात विकले जातात आणि ते बऱ्याचशा या ठिकाणी पकडलेले आहेत. अनेक वादविवाद या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळं पावती करणं हे बंधनकारक आहे. आणि माझा बाजार समितीचा जो माझा कायम सेवक वर्ग आहे तो या ठिकाणी मी पावती करण्यासाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं जी काय असेल नियमाप्रमाणेच पावतीची रक्कम घेतली जाईल. त्याच्यामध्ये कोणाची फसवणूक होणार नाही आणि एकदम बाजार समितीच्या वतीनं पारदर्शक असं सगळं कामकाज तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. आपण आपल्या परिचयाचे म्हशीचे व्यापारी असतील, बैलाचे व्यापारी असतील, त्यांना सुद्धा आपल्याकडून आव्हान करा आणि उत्तम असा प्रतिसाद या बाजाराला आपण द्यावा असं मी आव्हान यवत ग्रामस्थांना हीच अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना कुठलीही जळ बसू नये आणि योग्य त्याचा पावतीचा मोबदला त्यांनी घ्यावा, परंतु शेतकऱ्यांची लुटमारी होऊ नये हेच सगळ्या ग्रामस्थांची आपल्याला विनंती आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला. मी बाजार समितीच्या वतीनं आज या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचं सांगणं आहे माझं की इथून पुढे बाजार समितीकडून असं कुठल्याही प्रकारचा ठेका देऊन कोणाची पिळवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. धन्यवाद.
या ठिकाणी आज शुक्रवार आठवडे बाजार, गाई बाजार आणि बैल बाजार भरलेला आहे। या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे शासकीय अधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी सरपंच समीर दोरगे आणि यवत गावचे सर्व ग्रामस्थ, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। काय सांगाल डॉक्टर? आज या ठिकाणी बाजार हा सुरू झाला असल्या कारणाने येथील व्यापारी वर्गाच्या वतीने यवत गावचे सरपंच समीर नाना दोरगे यांचा या ठिकाणी त्यांनी भरपूर सहकार्य केल्याबद्दल व्यापारी वर्गाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे। यानंतर इथून पुढील काळातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सहकार्य असावं, त्यामुळे व्यापारी वर्गाच्या वतीने जे या ठिकाणी उपस्थित अधिकारी आहेत बाजार समितीचे त्यांचाही या ठिकाणी सत्कार व्यापारी वर्गाच्या वतीने बाळासाहेब तांबे या ठिकाणी करत आहेत। बघा मित्रांनो, यवत गावचा हा बैल बाजार आणि गाय बाजार मोठ्या प्रमाणामध्ये आज चालू झालेला आहे आणि या ठिकाणी अतिशय जातवान आणि उत्कृष्ट जास्त दूध देणाऱ्या गायींचा व्यापार या ठिकाणी केला जातो आणि व्यापाराच्या माध्यमातून हा बाजार पूर्वीप्रमाणे भरल अशी ग्रामस्थांनी आव्हान केलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गायी आणलेल्या आहेत। गायी दिसू द्या जरा। किती गाभण आहे का गाई? जवळ आलेले आहेत। बरोबर, किती दूध देतात गाया? 10च्या आसपास। 15-16 काय जशी गाय असेल त्याप्रमाणे दूध देतात। सरपंच, तुम्ही लोकांना आव्हान करा, इथून पुढे बाजारामध्ये कसल्याही प्रकारचा वाद किंवा कसल्याही प्रकारची तक्रार येऊ नये। चला, मोठ्या प्रमाणामध्ये बाजार भरलेला आहे। आज पहिल्या मोठ्या प्रमाणामध्ये बाजार भरलेला असून या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी नागरिकांना आव्हान केले आहे। दिले का? त्या गाया पण आणलेले आहेत का? होलसेल दरामध्ये दिले दोन्ही। बर 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 रामकृष्ण हरी। चला, आता हा आज बाजार सुरू झालेला आहे आणि बऱ्याचशा कुठून आलात माऊली? नांदूर वरून। बर बर, गाय आणली काय? घेतली। बर बर, आता दरवेळेस शुक्रवारी बाजार चालू झालाय, काय वाटतंय तुम्हाला? बाजार चालू झालाय, लांब जायचा तगादा वाचला म्हणायचं। चला, यवत बाजारामध्ये आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी यायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याकडे असणारे काही जनावरं असतील, गाय असेल, म्हशी असतील किंवा बैल असतील, तर या यवतच्या बैल बाजारामध्ये आज घेऊन आलेले आहेत आणि आज पहिलाच बाजार आहे, त्यामुळे पुढल्या येणाऱ्या बाजारामध्ये अनेक चांगले जनावरे या ठिकाणी मिळू शकतात आणि खरेदी विक्री या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी काही वासरं आहेत, काही म्हशी आहेत, त्याचप्रमाणे गायही आहेत। आता यापुढे असाच हा बैल बाजार, गाई बाजार, खरेदी विक्री हा चालू राहणार आहे। चला, खरेदी विक्री झाला का? व्यवहार झाला का? बघा, एकाच या सगळ्या लॉट मध्ये गेले का? ओके ओके, पाचही वासरांचा हा व्यवहार झालेला आहे, खरेदी घेतलेली आहे। तुम्ही घेतली का कालवड?
चांगली आहेत का? चांगले चांगले. बाजार कसा वाटतोय तुम्हाला आमचा? बर बर. आजपासून शुक्रवार बाजार हा चालू होत आहे आणि तुमच्याकडे असणाऱ्या काही व्यापाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? काय बाजार सुरू झालाय म्हणून सांगतो. रामकृष्ण हरी. येवतचा बैल बाजार गाई बाजार आज चालू होतोय. चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येकाने चित्र बांधली पाहिजे बाजारात. काय सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, गावांनी बाहेरच्या लोकांनी सगळ्यांनी. काय एवढी नवीन तरुण पिढी आमची आदाप्ती आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं तर बाजार चांगल्या पद्धतीनं बघत बैल बाजार. बाजार चालू झालेला आहे. बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गाया, चांगल्या दुभत्या गाय आहेत, गाभण गाय आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं शेतकरी आणि व्यापारी वर्ग उपस्थित झालेला आहे. काही दिवसापासून बंद होता हा बाजार पुन्हा येवत ग्रामस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे आणि ग्रामस्थांनी या बाजारामध्ये मोठ्या संख्येने खरेदी विक्री व्यवहार चालू होणार आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आणि ग्रामस्थ असेल या सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. या ठिकाणी बाजार सुरू झालेला आहे. काय नाव तुमचं? कुठून आलात तुम्ही? बर बर. येवत आठवडे बाजार आता चालू झालाय गायांसाठी. काय वाटतंय तुम्हाला? तुमच्याकडे काय गाया म्हशी काय आहेत? गाया म्हशींचाच व्यापार करतो. बर. राहू पंचकृषीतील शेतकऱ्यांना काय आव्हान करचाल तुम्ही? आम्ही सांगू ना, आपल्या जवळ 10 किलोमीटरवर बाजार आहे. काष्टीला 50-60 किलोमीटर जाण्यापेक्षा 10 किलोमीटर गाडीची बचत होईल. जवळचा बाजार आहे, बाजारात यायला पाहिजे. काय सांगाल तुम्ही? बाजारात आली पाहिजे. आपल्या येवत हा आठवडे बाजार या दौंड तालुक्यामध्ये एकमेव बाजार असा आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांची आवक जावक होत असते आणि दुभती जनावर असतील, गाभण जनावर असतील, भाकड जनावर असतील तर या ठिकाणी येत असतात आणि शेतकऱ्यांना बाजाराशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. येवत आणि दौंड तालुक्यामध्ये हे मोठा बाजार आहे आणि या बाजारामध्ये सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की शुक्रवार बाजार हा पुन्यांदा चालू करण्यात आलेला आहे आणि आज शुक्रवारचा पहिला बाजार हा सुरू झालेला आहे. महाराज काय सांगाल? माळशिरस हा काय सांगाल? येवत बाजार चालू झालाय आज. अहो चांगली गोष्ट आहे. बऱ्याच दिवसापासून बाजार बंद होता आणि शेतकऱ्यांची लय गैरसोय होत होती या बाजारामुळे. इकडे काष्टीला जायला लागायचं श्रीगोंद्याला आणि आता आनंदाची गोष्ट आहे की आता जवळची जवळ लोकांना सोय झाल्यामुळे लोक आनंदात येतात इथे आणि लोकांना लांब जाण्यापेक्षा येवत बाजार सगळ्यांच्या दृष्टीने चांगला जवळचा वाटतो. चांगली गोष्ट आहे त्या बाजार चालू झाल्या. माळशिरस हे तुम्ही नावलौकिक केलेलं गाव आहे तुमचं हे अच्छा. आणि इतिहासात असलेलं गाव आहे आणि तुम्ही एक युट्यूबर म्हणून काम करताय तर तुमच्या स्टाईल मध्ये काय सांगाल येवतच्या बाजारासाठी? अहो नाच करते काय येवत बाजारात यायलाच लागते. येवत बाजार चालू झालाय, यायलाच लागते. यायलाच लागते. महाराज काय आणले? काय गाय आहेत गाया बर बर. बाजारात आणलेत का आज? बाजारात आणले. बाजार चालू झालाय, काय सांगाल आता? बाजार चांगल्यापैकी पहिलाच बाजार चांगला वाटला. बर बर. चांगल्यापैकी खरेदी विक्री पण झालेली तसा आहे. वस्तू पाहता 40 गावावरती अन्याय झाला. हा हा. ह्या येवत बाजारामुळं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना बरंच समाधान झालेलं आहे. तर काय सांगाल तुम्ही? काय नाव तुमचं? अंकुश साठे, बर. कुठून आलात? भावरापूर. भौरापूर. हो. या बाजाराची काही खबर मिळाली होती का तुम्हाला? पूर्वीपासून माहिती होतं, बंद झालता पण आता मिळालं, फोन आला होता बर की बाजार चालू होणार आहे म्हणून. बर बर. चालू झालंय, काय सांगाल? बाजार चालू झालाय. अहो, तसा वास्तू पाहता खरोखर अन्याय झालता या 40 गावावरती ह्या बाजार बंद पडल्यामुळं. लांब जावं लागत होतं 70 किलोमीटर काष्टी सारख्या ठिकाणी. हो आणि ते परवडत नव्हतं. शेतकऱ्यांना परवडत. भाडं होतं नुसतं टेम्पोला एक गाय न्यायची म्हणलं तर 16,000ची गाय विकली तर ते 12,000 रुपये त्या माणसाला मिळत होते. आज 1,000 रुपयामध्ये गाय इथे येते. हो एवढा मोठा फायदा आहे. म्हणजे खर्चावरच जात होता. चुकीचं नाही ना काय.
नाही मिळालं एक प्रकारचा नाही खपली तर परत 4,000 हो. वाढ आपलं रिटर्न पुन्हा 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 म्हणजे शेतकरी हा, 8,000 गाय रोज सोडून द्यावा जायचं लागत नाही. इतकी वाईट म्हणजे परिस्थिती. आता हा बाजार चालू छान, झाल्यामुळं छान, छान. एक नंबर शेतकऱ्यांचा काम झालं. एक नंबर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे हो, काम लय आहे, मोठा काम आहे. फायदा. छान छान एक नंबर काम झालं